तर मंडळी आम्ही आलो आत्ता मतदान करून. या छोट्याशा गल्लीतून त्यानं टू व्हीलर टाकली. मग म्हणते मोठ्या गाडीवाले टू व्हीलरवाल्यांना मारते. कोणाकोणाला चहासोबत पोळी आवडते कमेंटमध्ये सांगा बरं. झालं. नमस्कार मंडळी, काय म्हणता, कशात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आजचा दिवस म्हणजे असा आहे की आज जायचं आहे मला मतदान करायसाठी. म्हणजे यवतमाळ जिल्हा जो आमचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये काही काही नगर परिषदा अशा आहे का जिथे निवडणुका 2 तारखेला झाल्या नाही, तर त्यांची निवडणूक जी आहे ते आत्ता आज 19 तारखेला आहे. तर म्हणून मी चाललो आता मतदान करायसाठी. तुम्ही पण तुमच्या गावामध्ये मतदान असेल तर तुम्ही मतदान करा. मतदानाचा हक्क काही तुम्ही सोडू नका. तर म्हणून मतदान करणं खूप आवश्यक आहे. तर मी चाललो आता मतदान करायसाठी. तुम्ही पण तुमच्या गावामध्ये मतदान असेल तर मतदान करा नक्की. आज मतदान करायला जायचं आहे. त्याच्यानंतर काल जे आपण साईट चालू केली होती 10 किलोवॅटची, ते साईट पाहायला आपण जाणार आहे. तर आपल्या मागं 2-3 कामं आहे आज, ते सगळे निपटून घेऊ आपण. तर चलो फिर. मी घरी सांगितलं का मी मतदान करायला चाललो, तर आईबाबाचं म्हणणं होतं का मी येतो सोबत, आम्ही दोघं येतो सोबत. तर मी आता आईबाबाला घेऊन चाललो मतदानासाठी. चलो चला बसा मग गाडीत. गाडी पडून बघ, मस्त आहे ते. निघालो आम्ही सध्या मतदान करायसाठी. आई आहे, बाबा आहे सोबत आणि मी शुभम नंतर मतदान करणार आहे. तर मंडळी आम्ही आलो आत्ता मतदान करून. बाबा, मी आणि आई सध्या घरात गेली. तर तुम्ही पण मतदान करा. आणि मतदान करणं हा आपला हक्क आहे बरं. मतदान करायलाच पाहिजे. तर नक्की मतदान करायला पटकन जा. पण हा ब्लॉग तुम्हाला उद्या येईल. पण जेव्हा केव्हा तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येईल तेव्हा हा अधिकार हा नक्की बजावा. आई बाबाला सोडलं मी आत्ता घरी. आता जाऊ आपण साईडवर. पण पोरांनी सांगितलं एक काम साईडवर जायच्या आधी, की त्यांचं म्हणणं आहे की येताना एक रॉड घेऊन या, म्हणजे एक अँगल घेऊन या लोखंडाचा. तो अँगल घेऊ आणि मग साईडवर जाऊ आपण. आता मी एका दुकानात आलो लोहार लाईनमध्ये. तिथून एक रॉड घेतला लोखंडाचा आणि तो आता साईडवर घेऊन चाललो. सध्या सिग्नलवर थांबून आहे मी. भरपूर मोठी रांग आहे इथं. तो या छोट्याशा गल्लीतून त्यानं टू व्हीलर टाकली. मग म्हणते मोठ्या गाडीवाले टू व्हीलरवाल्यांना मारते. काय दबणार नाही तो एवढ्या जागेत. आलो मी सध्या आता साईडवर. जस्ट पोचलो. हा आरो पण या साईडवर मीच लावला आहे. एक तो वजन जास्त आहे आपलं. चलो आलो वर. यानं कॅमेरा पकडला होता आपला. तुम्हाला साईड दाखवतो. हे बा साईड. गोपाल, आज होईन का साईड कंप्लीट? नाही होणार. आजही होत नाही म्हणते. म्हणजे कालही नाही झाली आणि आजही नाही झाली साईड. डिफिकल्ट आहे. एक तर टीनावर चालायला लागते ना, त्याच्यामुळे जास्त त्रास होते. आम्ही या साईडवर मुद्दामून थोडा छोटा पाईप वापरला आहे. त्याचं कारण असं का हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर खूप कमकुवत आहे. म्हणजे खूपच पतले टीन आहे. त्याच्यानंतर खालचे जे अँगल आहे ते 1.5 बाय 1.5चा अँगल आहे. मला तर वाटतं जास्तीत जास्त 2 mm किंवा 2 mm मध्ये असेल त्याची थिकनेस. तर त्याच्यामुळं याच्यावर जास्त वजन नाही झालं पाहिजे म्हणून आम्ही छोटा पाईप वापरला आहे. नाहीतर आम्ही 3 बाय 3चाच पाईप वापरतो. पण त्या कारणानं इथं छोटा पाईप वापरायला लागला. तुम्ही म्हणत असाल का छोटा पाईप आहे, पण त्याचं कारण ते आहे का हे जे टीनाचं स्ट्रक्चर आहे हे थोडंसं हलकं आहे. याचं वेट कमी आहे आणि हे टीन हलत आहे. म्हणून हे थोडे पाईप आम्ही लहान वापरले. आता असं म्हणू नका का तुम्ही तर म्हणे मोठे पाईप वापरता आणि तुम्ही आता लहान पाईप कसे वापरले. त्याचं कारण हे आहे. आता मी टीनामध्ये स्क्रू मारून दाखवणार आहे तुम्हाला. जमते का नाही पाहू आपण. जमत आहे. आता छिद्र पाडलं अँगलले. आता हा प्रोफाईल स्क्रू आपण टीनात टाकू आतमध्ये. टीनात नाही, अँगलमध्ये. झालं.
झालं जमलं. ओके. चला मग मित्र, आता निघतो मी घरी. आता पोरं साईडवरचे कामं करते, मी जातो आता ग्राउंडवर. करते आता बरोबर हे, आपल्याला जास्त लक्ष द्यायचं काम नाही. चलो आता फिर गोपाल में. चलो चौधरी साहेब, घनश्याम साहेब. पोरानं बॅग दिली सोबत ड्रिल मशीनची, हे घेऊन जा म्हणून कारमध्ये टाकून. कारण त्याजवळ आहे टू व्हीलर, तर त्याला गाडीवर एवढं सामान आणता येत नाही. चला आता निघू. ग्राउंडसाठी वेळ झाला यार आज भरपूर. झाली माझी तयारी. आता चहा घेऊ आपण. आता आई आता चहा बनवत आहे. आईनं चहा बनवला की चहा पितो, मग निघतो. एवढ्यात आहे ना, मी अलगच सवय लागली एक नवीन. कधीच नाही खाल्ली मी आजपर्यंत, नाही खाल्लं. चहासोबत पोळी खात आहे मी. कोणाकोणाला चहासोबत पोळी आवडते कमेंटमध्ये सांगा बरं. ज्याला ज्याला आवडते चहासोबत पोळी ते ना कमेंट करा. तसं काय करलं? ये ना चहा घुसते बा. मी काय करत असतो माहीत आहे का, हे काटेरी चम्मच आहे ना आपला, याने या रोलले छिद्र मारत असतो, म्हणजे अंदर चहा जाते. हे टेक्निक तुम्हाला माहीत नसेल पण शिकून घ्या. आता मारलेले होल भरपूर. आता हे चहात डुबवणं चालू आहे. पहा दाखवतो. हे बा मस्त नरम होऊ द्यायची आणि मग खायची. पण गोड पाहिजे चहा. आणि गोड पाहिजे थोडासा चहा गोड पाहिजे, तेव्हा मजा येते. पहिले मित्र खात होते लहानपणी गावातले, तर मी त्याच्यावर हसत होतो. पण आज मलाच आवडू राहिलं हे गोष्ट. आता ते हसत असेल माझ्यावर. तुम्ही याला अशी खाऊ शकताय बा. आज लय वेळ झाला यार, म्हणजे निघासाठी 6 वाजू राहिले आज. आलो मी घरी आत्ता. हे घे. आईनं गोड्या सांगितल्या होत्या, तिकडून येता येता गोड्या घेऊन आलो. तर मी आज मतदान केलं, साईडवर गेलो, ग्राउंडवर गेलो, आणखी 2-3 आणखी बारीक कामं केले जे तुम्हाला आणखी दाखवू शकलो नाही मी, कारण की वेळेच्या अभावी. आणि आता आलो घरी. तर मी तुमची आता रजा घेतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ प्लेस, या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. तर मी तुमची रजा घेतो. गुड नाईट, बाय बाय.